भाज्या आहेत ना बॉईल करायचा, त्याचं ना असं मिक्सरमध्ये काढून पल्प करायचा, बटर टाकून सूप आणि पाव. ते विदेशातली लोक आहेत ना ते रात्री फक्त हेच जेवतात आणि एकदम स्ट्रॉंग आणि हेल्दी राहतात. अहो नाही तसं नाही, पण आपल्या घरातल्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत, कोणाला काय लागतंय बघावं लागतं ना. नाटकं आहेत त्यांची, म्हणून सांगतो. त्यापेक्षा ना तू पिठलं आणि भाकरी, पिठलं भाकरी बेस्ट. सगळ्यांना दर रात्री पिठलं आणि भाकरी हे खा आणि झोपायला जा म्हणावं. पण असं कसं चालेल ही नाटकं? सांगतो नाही ना. हो हो ऐका ना, ही नाटकं बंद करा. तुमच्यात काही कॉम्पिटिशन लागली आहे काम करायची? हां, आणि तुम्ही असाल तुमच्या गॅरेजचे मालक आणि तू तुझ्या कंपनीची. मी या किचनची मालकीण आहे, कळलं? त्यामुळे मी सांगेन तसंच होणार. ओके? पण ते निघा. हो निघतो. मालकीणबाई, मगाचा विषय थोडा अर्धवट राहिला, त्याच्याबद्दलचं काय मत? बहिणी अहो काय, मला सांगा ना. हा एक आहे ना विषय आहे ना, तो ही अर्धवट सोडून इथे निघून आले. बहिणी अच्छा हा, तुम्हाला सांगू, किचन मध्ये आल्यापासून त्या लाजत होत्या. बहिणी काय भानगड आहे? सावली, तू त्यांचं काय ऐकतेस? माझं ऐकूच नकोस ना सावली तू. खरंच सांगतो, ही काय सांगणार आहे ना तेच ऐकायचंय मला आणि तुला आता. नाही काय वाक्य अर्धवट सांगितलं आणि म्हणाली गाळलेल्या जागा भरा. बरं मी मगाचपासून उत्तर देतोय, ती उत्तर बरोबर आहेत का चुकीची आहेत हेही मालकीणबाई सांगायला तयार नाही आहेत. मालकीणबाई ऐका ना, मित्रत्व शत्रुत्व असं काही असू शकतं का? मग तुम्ही ते वाक्य मला सांगा, मी उत्तर देते. सांगू हिला? जमेल तुला? हो सांगतो. वाक्य असं आहे की दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं. हो काय? अच्छा तू ऐकलं नाहीस का? नीट ऐक. वाक्य असं आहे की दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं इथेच गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. मी मगाचपासून सांगतोय तिला उत्तर, पण ही उत्तर बरोबर आहेत का चुकीचे हे काय सांगायला तयार नाही. काय चाललंय हिच्या समोर उगाच? काय नको ते काय समोर म्हणजे मला जर उत्तर मी तुला सांगतोय तर ती मिळत नाहीये तर मी असं बोलणारच ना. आता तिला माहिती असेल तर ती सांगेल, पण मला असं वाटतंय की तू जे मी सांगितलं ना, मित्रत्व शत्रुत्व प्रेम, दिवसेंदिवस माझं तुमच्याबद्दलचं प्रेम वाढत चाललं. हो प्रेम वाढत. अगं मी काय म्हणतो, विठ्ठला या दोघांच्या प्रेमाला कोणाचीच दृष्ट लागायला नको.